तर धुरंधर 2 ह्या चित्रपटाची हवा असताना सुद्धा थिएटरमध्ये मराठी चित्रपट सुपर डुपर हा चित्रपट तुफान गर्दीत चालतो आहे. तुफान गर्दी होते चित्रपट पाहायला, कारण ह्याचा कंटेंट ह्याचा किंग आहे आणि त्यामुळेच ह्याचे थोडे बॉक्स ऑफिसचे जे आकडे आहेत ते खूप छान येताना दिसत आहेत. चला तर मग त्याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगेन की यार खूप मेहनत लागते हे सगळे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स रिव्ह्यू सांगण्यासाठी आणि आम्ही थोडेफार पैसेही खर्च करतो. सो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आपलं चॅनल वाढण्यासाठी आणि तुमच्या सपोर्टसाठी आणि माझ्या सपोर्टसाठी खूप गरजेचं. सो नक्की करा यार. तर सुपर डुपर हा चित्रपट खरंच सुपर डुपर चालतो आहे. धुरंधर 2 चालू असताना सुद्धा, त्याची हवा असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये. आणि आता आपण त्याचं कलेक्शन जाणून घेऊयात. तर सुपर डुपर चित्रपटाला लागून ऑलमोस्ट 5 ते 6 दिवस, 5 दिवस तर कंप्लीट झालेलेच आहेत. आणि ह्या 5 दिवसांनंतर म्हणजे पहिल्या दिवशी चित्रपटाने 15 लाख एवढी कमाई केली, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 26 लाख एवढी कमाई केली, तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटाने 44 लाख एवढी कमाई केली, चौथ्या दिवशी चित्रपटाने 11 लाख एवढी कमाई केली आणि 5व्या दिवशी पुन्हा 15 लाख एवढी कमाई केली. आता तुम्ही म्हणाल की 50 लाखाच्या आसपास वगैरेच आकडे आहेत, पण हा आकडा ह्या सॅटर्डे संडेला वाढू शकतो कारण माउथ पब्लिसिटी चांगली होती या चित्रपटाची. एकूण नेट कलेक्शन जे झालेलं आहे 5 दिवसांनंतर सुपर डुपर ह्या चित्रपटाचं, तर ते आहे 1,11,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 1,23,00,000 एवढं. आता चित्रपटाचा बजेट पाहिलं तर आसपास 2 कोटीच्या आसपासचा आहे. सो हा चित्रपट बजेट पण कव्हर करेल आणि मला असं वाटतं की प्रॉफिट सुद्धा गेन करेल. तर म्हणतात ना की धुरंधर 2 मुळे कोण मोठे बॉलिवूडचे चित्रपट आले नाही किंवा असं वगैरे, हे चुकीचं आहे. बघा, मोठे चित्रपट तर येत राहणार आहेत, पण आपल्या मराठीतला आपला कंटेंट जो आहे तो जर का चांगला असेल तर ऑटोमॅटिक लोक बघायला जातात. हे पुन्हा सिद्ध झालं, एवढंच सांगू शकतो. तर माझं मत तर असे चित्रपट भरपूर यावे आणि बिंदास कोणता धुरंधर 2 ला वगैरे घाबरायचं नाही. म्हणजे तो चित्रपट छानच आहे, तो चालायलाच हवा, पण आपल्या मराठी चित्रपट कुठे मागे पडता नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.